थ्री चेअर्सच्या काउंटर पहामध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते। माझ्यासोबत आहेत सई कुलकर्णी। सई काकूंनी आज आपल्यासाठी केलाय हा तिरंगा राईस आणि तिरंगा सॅलड। मी आज तुम्हाला तिरंगा पुलाव करून दाखवणार आहे। हे मी सगळं खडा मसाला आहे हा सर्व, आणि त्याच्याच बरोबर मी हा गाजराचा केक करून ठेवलेला आहे। नंतर पांढऱ्यासाठी पनीर आणि हिरव्यासाठी पालकची प्युरी, लाल तिखट थोडस चवीसाठी, आणि हा मी भात शिजवून ठेवलेला आहे। पण तिरंगा पुलाव बनवण्यासाठी सर्वात आधी पांढरा भात करून घेऊया। तूप घेतलेलं आहे, ते 1 चमचा तूप घातलेला आहे, 1 चमचा जिरं घालू आपण त्याच्यात। त्यानंतर आपण आता त्याच्यात हे सगळे खडे मसाले घालणार आहोत, पण हे मसाले थोडे आता हलकेसे परतून घेऊ। आणि आता त्याच्यात आपण घालू पनीरही हलकासा परतून घेऊ। तर मी आता या पांढऱ्या भातासाठी घालणार आहे, आणि हा आपण आता परतून घेऊ। चवीसाठी आपण आता थोडंसं मीठ घालू। आपण पांढरा राईस तयार केलेला आहे। आता आपण गाजराचा भात ऑरेंज रंगासाठी करायला घेऊ। 1 चमचा तूप टाकलं, 1 चमचा जिरं टाकू। आता त्यात आपण बाकीचे खडे मसाले टाकू, थोडेसे ते परतून घेऊ आपण। आता ते परतल्यावर त्याच्यात घालणार आहोत आपण गाजराचा कीस, भात करून ठेवला आपण तो मिक्स करू। आपण लाल तिखट घालणार आहोत, मीठ घालू थोडंसं। आता हा गार करत ठेवूया। आता आपण तिसरा भात जो हिरवा बनवायचा आहे, पालक भात, तो करायला घेऊया। त्याच्यासाठी आपण 1 चमचा तूप टाकलेला आहे, जिरं घालू। नंतर आपण त्यात घालणार आहोत मसाले। आपण त्यात घालणार आहोत पालकाची प्युरी बनवून ठेवली ती मी, थोडी परतून घेऊया। पण आता त्याच्यात भात घालूया, चवीपुरतं मीठ घालू। पुलाव मसाला मी घालणार आहे। आता आपला पालक राईस पण तयार झालेला आहे। आता आपले हे सगळे भात गार झालेले आहेत, आपण त्याचं आता प्लेटिंग करूया।